महादेव जानकर यांचा परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी याच मतदारसंघाचे मोठे नेते बबनराव लोणीकर सुद्धा आलेले आहेत। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, महादेव जानकर साहेबांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि महायुतीच्या वतीनं आम्ही आज आत्ता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना देशाचं पंतप्रधान करण्यासाठी, या देशाला महासत्ता करण्यासाठी, या देशाचा विकास करण्यासाठी महायुतीच्या वतीनं माननीय एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांनी महादेव जानकर साहेबांना उमेदवारी दिलेली आहे। आणि परभणी लोकसभा मतदारसंघात आम्ही एक ताकद उभी केलेली आहे। 2000 कार्यकर्ते 5 वर्ष बूथवर काम करतात। प्रत्येक बूथ मजबूतीकरणाचं काम झालेलं आहे। 2000 कार्यकर्त्यांची टीम या परभणी लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेली आहे। आमच्या नेत्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तिथं पूर्ण कार्यकर्ते सर्व पक्षाचे आम्ही ताकदीनं 2 लाखापेक्षा जास्त मतानं महादेव जानकरांना या परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडून आणू। बंडू जाधव अनेक वेळेला निवडून आलेले खासदार आहेत, मोठ्या फरकाने निवडून आलेले खासदार आहेत। एका पक्षाचे किती पक्ष झाले शिवसेनेचे, आणि लोकांनी त्यांना बघितलं आहे। सारे तीरथ बार बार, मोदीजी एक बार। त्यामुळं इथं आम्हाला कुणाचंही आव्हान नाही आहे। ताकदीनं आम्ही इथं पक्ष उभा केलेला आहे। आणि माननीय गडकरी साहेबांनी या जिल्ह्याच्या विकासासाठी 7,000 कोटी रुपये रस्त्यासाठी दिले होते। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 3,000 कोटी रुपये दिले होते। याच परभणीमध्ये या सर्व कामाचं उद्घाटन झालं होतं। त्याच्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर परभणीची जागा भारतीय जनता पक्षाची आणि आमच्या महादेव जानकर साहेबांची निवडून येईल। पण बंडू शिवसेना पक्ष फुटला, मात्र बंडू जाधव पक्षासोबत एकनिष्ठ राहिले। या एकनिष्ठेचा काही विचार करायला वाटतो? शेवटची निवडणूक आहे त्यांची। आता भारतीय जनता पक्ष आणि आमचे मित्र पक्ष या निवडणुकीमध्ये महादेव जानकरांना निवडून आणू। राहिलं परभणीचा प्रश्न आहे, 3 आमदार बाहेरच्या जिल्ह्यातले आहेत, इथे येऊन आमदार झालेत। खासदारही बाहेरच्या जिल्ह्यातले आहेत। आणि परंपरा आहे, परभणी लोकसभा मतदारसंघ हा मोदीजींना मानणारा आहे। मोदीजींच्या नावावर अनेक दगडं तरली होती। त्यामुळं या निवडणुकीत आमच्यासमोर कुठलंही आव्हान नाही। भारतीय जनता पक्ष, आमचे 3 आमदार आहे भारतीय जनता पक्षाचे, 17 जिल्हा परिषद सदस्य, 65 पंचायत समिती सदस्य, 94 कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आहेत। सगळ्यात जास्त सरपंच भाजपचे आहेत। ताकदीनं लढू आणि जानकरांना लोकसभेमध्ये पाठवू। अनेक दगड तरले होते म्हणतात तुम्ही, दगडाची उपमा देतात। मी आपल्याला सांगितलं की मोदीजींच्या नावावर कुणालाही उभा केलं तर तो निवडून येणार। प्रभू रामचंद्राचं नाव ज्या दगडावर लिहिलं आणि तो दगड समुद्रात टाकला तर तो तरंगतो। मोदीजींच्या नावावर या देशामध्ये विकासाच्या मुद्द्यावर, या देशाला महासत्ता करण्याच्या मुद्द्यावर, या देशातल्या शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी मोदीजींचे नावावर उभे असलेले आमचे सर्व महाराष्ट्रातले 48 पैकी 48 खासदार निवडून येतील। यावेळेला दगड बुडणार, दगडं धोंडे सगळे बुडतील। दुसरा प्रश्न असा आहे की राहुल लोणीकरांनी सुद्धा उमेदवारी मागितली होती। राहुल लोणीकर युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। महाराष्ट्राच्या संघटनात्मक 40 जिल्ह्यामध्ये राहुल भाईंनी काम केलेलं आहे। आणि राहुलचं वय पक्षासाठी काम करण्याचं आहे। राज्यभरात फिरून पुन्हा एकदा युवा मोर्चाची ही सगळी लाखो कार्यकर्त्यांची टीम भारतीय जनता पक्षाच्या कामाला लावायची। राजकीय भविष्य राहुलसाठी पुढं आहे। एकदा संधी गेली म्हणजे संधी मिळत नाही असं नाही। हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। त्यामुळं कुणीही नाराज नाही। राहुल, मी, आमचं कुटुंब, आम्ही सगळे आज इथं उमेदवारी भरण्यासाठी आलेलो आहोत। चिरंजीवाला गुलाल लागणार नाही याचं किंचित दुःख तर असणारच। अजिबात दुःख नाही आहे।
आत्ता राहिलेले काही आमदार की त्याला देता येते का पाहतो. तर होते बबनराव लोणीकर अत्यंत दिलखुलास पद्धतीने उत्तर दिले. कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.